एकेकाळी एक हत्ती मरण पावला. मृत्यूनंतर त्या हत्तीचा आत्मा यमलोकात पोहोचला. तिथे त्याच्या कर्मांचा हिशोब काढला असता असे आढळून आले की त्या हत्तीने खूप चांगले आयुष्य जगले होते. तेव्हा यमराज त्या हत्तीला म्हणाले, हे हत्ती, तू तुझ्या आयुष्यात कोणतेही वाईट कृत्य केलेले नाहीस. तुझी कर्मे सुद्धा खूप चांगली आहेत. म्हणूनच मी तुला तुझी इच्छा विचारत आहे. मला सांग, तुला काय पाहिजे? तुझी सर्वात मोठी इच्छा काय आहे? तो हत्ती म्हणाला, यमराजजी, जर तुम्ही माझ्या कर्मांनी खरोखर प्रसन्न असाल आणि मला पुन्हा जन्म घ्यावा लागला तर मला कोणत्याही प्राण्यात जन्म द्या, पण कोणत्याही मनुष्याचा माझ्यावर अधिकार नसावा. मी मनुष्याच्या बंधनात राहू नये, कारण मनुष्यासोबत राहणे सर्वात कठीण आहे. हत्तीकडून हे ऐकून यमराजांना खूप आश्चर्य वाटते आणि ते म्हणतात, गजराज, तू काय म्हणतो आहेस? मला फक्त एवढंच माहिती आहे की मानवजात सर्वोत्तम आहे. ते सर्वात बुद्धिमान आहेत. तुम्हाला कदाचित माणसांबद्दल जास्त ज्ञान नसेल, म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात. मला तरी काय ज्ञान आहे? तुम्ही स्वतःच बघा, इथे किती माणसे उभी आहेत. ते आपल्या कर्मानुसार जे काही मिळते ते कोणत्याही त्रासाशिवाय स्वीकारतात. अशा परिस्थितीत हत्ती म्हणतो, महाराज, तुमचा अजून एकाही जिवंत माणसाशी सामना झालेला नाही. हे सर्व मृत लोक आहेत. केवळ मानवी आत्मे आहेत. एखाद्या जिवंत माणसाला भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल. यमराजांना खूप आश्चर्य वाटले. मग यमराज म्हणाले, ठीक आहे, तुमचा मुद्दा तपासून पाहण्यासाठी मी तुमच्या स्वामींना इथे आणतो. मी त्याला जिवंत परत आणीन. जर तुझं म्हणणं खरं ठरलं तर तू जे सांगशील ते मी करेन. पण जर तुझं म्हणणं खोटं ठरलं तर तुला परत त्याच मालकाकडे जावं लागेल जिथे तू आधी होतास. हत्तीने आता यमराजाची अट मान्य केली आणि यमराजालाही हत्तीचे शब्द मनोरंजक वाटले. त्या जिवंत माणसाला भेटल्यानंतर त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्याने आपल्या यमदूताला त्याच्या स्वामीला जिवंत परत आणण्याचा आदेश दिला. यमराजाच्या आज्ञेचे पालन करून 4 यमदूत हत्तीकडे गेले. पण आता त्यांच्यासमोर प्रश्न होता की स्वामीला परत आणण्यासाठी पृथ्वीवर पोहोचावे की त्या जिवंत माणसाला आपल्यासोबत घेऊन यावे. म्हणून ते त्याच्या झोपण्याची वाट पाहू लागले. तेव्हा हत्तीचा मालक पलंगावर झोपी गेला. तेव्हा यमदूतने त्याला पलंगासकट उचलले आणि तो यमलोकाकडे निघाला. काही वेळाने जेव्हा हरिलाल जागा झाला तेव्हा त्याने स्वतःला आकाशात उडताना पाहिले. जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा त्याला पृथ्वीसुद्धा दिसली नाही. मग त्याला ते 4 लोक दिसले. त्याने यमदूताला विचारले की तो कोण आहे आणि त्याला कुठे घेऊन जात आहेत. यमदूताने उत्तर दिले की
तो एक यमदूत आहे आणि त्याला यमलोकात घेऊन जात आहेत. त्याच वेळेस हत्तीचा व्यापारी म्हणाला की लोक मृत्यूनंतर यमलोकात जातात, पण मी जिवंत आहे. यमदूताने उत्तर दिले की आज तिथे एका जिवंत व्यक्तीची गरज आहे. वास्तविक एका हत्तीने यमराजाला सांगितले की एखाद्या जिवंत व्यक्तीला घेऊन या, म्हणजे तुम्हाला कळेल की आज जो हत्ती मेला तो माझाच आहे, पण त्याने मला वर बोलावले. मग काळजीने हरिलालने आपला जीव वाचवण्यासाठी काहीतरी युक्ती शोधली. आजूबाजूला पाहिल्यावर त्याला त्याच्या पलंगावर एक पेन आणि कागद सापडले. त्याने त्यावर काहीतरी लिहिले आणि थोड्याच वेळात तो यमलोकात पोहोचला. जेव्हा तो यमराजासमोर पोहोचला तेव्हा यमराज मोठ्याने हसू लागले आणि हत्तीकडे पाहून म्हणाले, बघ, तुझा स्वामी आला आहे. आता हा छोटा माणूस काय करू शकतो? हत्ती म्हणाला, थोडा धीर धरा महाराज, तुम्हाला सर्व कळेल. इकडे येईल. पण हरिलाल मध्येच थांबतो आणि म्हणतो, यमराज, मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा यमराज म्हणतात, मला फक्त एवढंच माहीत आहे की तू या हत्तीचा मालक आहेस. या व्यतिरिक्त मला तुझ्याबद्दल काहीही माहीत नाही. आता सांग, तू कोण आहेस? मग हरिलाल तो कागद यमराजांना देतो आणि म्हणतो, हे घे, स्वतःच वाच आणि मी कोण आहे ते शोधून काढ. हा तोच कागद होता ज्यावर त्याने येताना काहीतरी लिहिले होते. जेव्हा यमराजाने तो कागद उघडून वाचला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि तो आपल्या सिंहासनावरून खाली उतरला. यानंतर यमराजाने स्वतः हरिलालला आपल्या सिंहासनावर बसवले. सिंहासनावरून बसून तो प्रथम यमराजाला म्हणाला, यमराज, आजपासून यमलोकावरील तुमचे राज्य संपले आहे. आजपासून मी इथला राजा आहे. सर्वांना माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. तेव्हा हत्ती म्हणाला, यमराजजी, पुढे काय होते ते तुम्ही पहा. मग हरिलाल म्हणाला, आत्तापासून स्वर्ग आणि नरकाचा कोणताही त्रास होणार नाही. ते सर्व स्वर्गात जातील. आता काही वेळातच नरकात राहणारे लोक स्वर्गात आले. आता नरकाचे दरवाजे बंद झाले. जो कोणी मरेल तो थेट स्वर्गात जाईल. इथे हरिलालही मनातल्या मनात विचार करत होता की ज्या दिवशी माझे सत्य यमराजासमोर येईल मला अशाच प्रकारे मारले जाईल. असा विचार करून त्याने दानधर्म करण्यास सुरुवात केली आणि चित्रगुप्ताला इथे राहणाऱ्या लोकांची संख्या मोजून कोणी किती पुण्यकर्मे केली आणि कोणी किती पुण्यकर्मे केली हे सांगायला सांगितले. मग चित्रगुप्ताने प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीबद्दल आणि प्रत्येकाला काय शिक्षा मिळेल याबद्दल सांगितले. तेव्हा हरिलालने चित्रगुप्ताला विचारले की
त्या सर्वांना काय शिक्षा दिली जाईल? मला क्षमा करा, कोणालाही शिक्षा होऊ नये. मग हरिलालने हत्तीकडे पाहून विचारले, गजराज, कसा आहेस तू? तू मेल्यावर मलाही बोलावले होतेस. हत्ती हरिलाल जवळ जाऊन म्हणाला, स्वामी, तुम्ही इथे माझे स्वामी आहात, पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही यमलोकाचे स्वामी कसे झालात? हरिलाल म्हणाला, हे एक रहस्य आहे, म्हणून मी ते तुम्हाला कसे सांगू? स्वामी, मलाही मनुष्य बनवा, मी खाली येऊन तुमचा सेवक होईल. मला हे रहस्य सांगा. मग हरिलालने त्यांना सांगितले की जेव्हा यमदूत मला आणत होते तेव्हा मी खूप घाबरलो होतो. योगायोगाने माझ्याकडे एक कागद होता, त्यावर मी लिहिले की यमराज, जो माणूस पृथ्वीतून नरकाकडे येत आहे त्याला तुझे सिंहासन दे. आणि मी त्याच्या खाली भगवान विष्णूची सही केली आहे. आता तो माणसांच्या बुद्धिमत्तेने अधिकच आश्चर्यचकित झाला. तेव्हा तो हरिलालला म्हणाला, हे प्रभू, कृपया मला मनुष्य बनवा, मी तुमचा सेवकच राहीन. हरिलाल म्हणाला, ठीक आहे, पण हे कोणाला सांगू नकोस. हत्तीनेही होकारार्थी मान हलवली. हळूहळू 7-8 दिवस गेले. स्वर्गातील लोकांची संख्या वाढत होती, तर नरकातील लोकांची संख्या कमी झाली होती. काही दिवसातच आता नरकाचे अस्तित्व संपले आहे, ही बातमी संपूर्ण देवलोकात पसरली. दुसरीकडे भगवान श्री हरी विष्णू विचार करत होते की यमलोकात असा कोण आला आहे ज्याने माझी अशी अवस्था केली आहे. त्याने सर्व नियम मोडले आहेत. अखेर संपूर्ण व्यवस्था कोणी नष्ट केली, असा विचार करून भगवान विष्णू स्वतः यमलोकात आले आणि त्यांनी पाहिले की यमराज यमलोकाच्या प्रवेशद्वारावर बसले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना विचारले, यमराज, तुम्ही बाहेर बसला आहात, मग यमलोक कोण चालवत आहे? देवा, तुम्ही काय म्हणून आहात? तुम्हीच आहात ते. भगवान, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही स्वतः माझ्या जागी एका मनुष्याची नेमणूक केली होती आणि तुम्ही सुद्धा असा अज्ञानाचा आव आणत आहात. त्याने मला दिलेल्या कागदावर स्पष्टपणे लिहिले होते की मी त्याला यमलोकाचे सिंहासन द्यावे आणि त्यावर तुमची सही घ्यावी, आणि तुम्ही त्याच्यावर तुमच्या सहीवरही विश्वास ठेवत नाही. म्हणून हे पहा, भगवान विष्णू म्हणाले, मी एका मनुष्याची नेमणूक केली होती. बघा, भगवान विष्णू म्हणाले, मी यमलोकात एका मानवाला नियुक्त केले आहे. मी यापूर्वी असे कधीही केले नाही. तो कोण आहे? मग भगवान विष्णू थोडा वेळ विचार करून म्हणाले, यमराज, तुम्ही यमलोकात कोणत्या जिवंत मानवाला बोलवले आहे? भगवान, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. मी यमलोकात एका जिवंत मानवाला बोलावले आहे. त्यानंतरच
यमराजांनी सुरुवातीपासून आत्तापर्यंतची सर्व हकीकत सांगितली आणि भगवान विष्णू हसू लागले. यमराज, तुमच्या अजून लक्षात आले नाही की त्या माणसाने तुम्हाला एक खोटे पत्र दिले होते. त्यावर माझी सही नव्हती, तर त्याची स्वतःची होती, जी त्याने माझ्या नावाने केली होती. जर त्याने तुम्हाला ते पत्र दिले नसते तर तुम्ही त्याला बुद्धिमान मानले नसते. तुम्ही त्याच्या बुद्धिमत्तेचा अंदाज कसा लावला असता? भगवान विष्णूंचे हे ऐकून यमराजाने आपली दोन्ही हात डोक्यावर ठेवले. त्याला सगळी गोष्ट समजली होती. तो भगवान विष्णूंना म्हणाला, प्रभू, तुम्ही या मानवाला फारच अद्भुतपणे निर्माण केले आहे. भगवान विष्णूंनी यमराजाला असे म्हणताच ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की भगवान विष्णू यमराजासह यमलोकात येताच हरिलाल आपल्या सिंहासनावरून उठून भगवान विष्णूंना म्हणाले, प्रभू, मी तुमचीच वाट पाहत होतो. मी खूप दिवसांपासून विचार करत होतो की तुमचे दर्शन कधी होईल आणि या कामातून माझी सुटका कधी होईल. तेव्हा भगवान हसून म्हणाले, तू खूप हुशार आहेस. बघ, एका जिवंत माणसाला यमलोकात बोलवण्याचा काय परिणाम झाला. जेव्हा त्याला जाणवले की मी त्याला शिक्षा देणार आहे, तेव्हा तो मला खुश करण्याचा प्रयत्न करू लागला. कोणत्याही माणसाला समजून घेणे कोणालाही सोपे नसते. यमराज हत्तीला म्हणाले, गजराज, तू पैज जिंकला आहेस. आत्तापर्यंत मला वाटायचे की आमच्या देवांपेक्षा कोणीही जास्त बुद्धिमान नाही, पण माझा गैरसमज झाला होता. माझ्यापेक्षा जास्त शहाणा कोणी नाही, पण मी चुकलो होतो. मात्र आज तुमच्यामुळे माझ्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. आता हत्ती यमराजासोबतची पैज जिंकल्यामुळे यमराजाला म्हणाला, यमराजजी, कृपया मलाही माणूस बनवा. यमराजाने त्याची पैज स्वीकारली आणि हरिलालला पृथ्वीवर परत पाठवले. पण त्याच्या मनातून यमलोकाचे सर्व विचार काढून टाकले. म्हणजेच हरिलालला यमलोकाविषयी काहीही आठवत नव्हते आणि तो पुन्हा सामान्य जीवन जगू लागला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हा धडा मिळतो की माणसाने प्रत्येक परिस्थितीत आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. त्याची इच्छा असेल तर तो कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो. जर त्याची इच्छा असेल तर तो हरिलाल प्रमाणेच कोणत्याही समस्येचा सहज सामना करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.